परमेश्वराच्या गौरवशाली नावामध्ये प्रगटीकरणाचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून स्वागत करत आहे. या डिसेंबर महिन्याच्या आज 2 तारखेला तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. डिसेंबर महिना हा ख्रिस्ती विश्वासी लोकांसाठी एक आनंद देणारा, उल्हास करणारा, कपड्यांची सजावट करणारा, घरांची सजावट करणारा आणि ख्रिसमस आनंदाने साजरा करणारा हा एक दिवस आहेत. याबद्दल मी देवाची स्तुती करतो की हा महिना, गेले 11 महिने देवाने आपल्याला सांभाळून हा 12वा महिना डिसेंबर 2025 प्रभूने आपल्या आयुष्यामध्ये जोडला. याबद्दल प्रभूला धन्यवाद आणि प्रभूची स्तुती असो. तर आपण कालच्या उपदेशात आपण काय पाहिलं, तर देव आमच्या बरोबर आहे. तर कालच्या उपदेशातून आपण पाहिलं की देवाच्या राज्यात देव आपल्या बरोबर आहे आणि वर्तमान काळात युगाच्या समाप्तीपर्यंत देव आपल्या बरोबर आहेत. आणि जुन्या करारामध्ये देवाच्या लोकांना काय म्हणायचं, तुम्ही भिवू नका कारण मी तुमच्या बरोबर आहे. म्हणजे देव तेव्हा पण आपल्या बरोबर होता, आपल्या पूर्वजांच्या. देव आज पण आपल्या बरोबर आहे आणि इथून गेल्याच्या नंतर आपल्या संतती बरोबर आणि आपल्या कुटुंबाबरोबर देव तिथे पण राहणारा आहे. म्हणजे देव काल पण, आज पण आणि उद्या पण, म्हणजे काल, आज आणि युगानुयुग जो एकसारखा देव आहे तो आपल्या बरोबर आणि आपल्या पाठीशी राहणारा आहे. तर मग त्या ठिकाणी राहत असताना तो सगळ्यात पहिली गोष्ट काय करणार होता, तर आपल्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकणार होता. हे आपण पाहिलं. तिथं गेल्याच्या नंतर आपल्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ते पुसून टाकणार होता. आता दुसरी गोष्ट जे आहे, ते दुसरी गोष्ट म्हणजे तो स्वर्गामध्ये जीवनाचं पाणी फुकट देणारा आहे. अश्रू तो पुसून काढणाराच आहे, हे तर आपण पाहिलं. तो आपल्या बरोबर असताना आता जे लोक तहानेले आहेत अशा प्रत्येक व्यक्तीला तो जीवनाचं पाणी देत आहे स्वर्गामध्ये. आणि जीवनाचं पाणी तो देत आहे म्हणून त्याचं वचन प्रगटी 21 आणि वचन 5 आणि 6, तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व काही नवीन करतो. राजासनावर बसलेला काय म्हणाला की पहा मी सर्व काही नवीन करतो. आणि तो म्हणाला लिही, कारण ही जी वचनं आहेत ते विश्वासनीय आणि सत्य आहेत. देवाने काय म्हटलं की पहा मी सर्व काही नवीन करतो. याचा मतलब जुनी आकाश निघून गेली, जुनी पृथ्वी निघून गेली, जुना समुद्र निघून गेला, जुना मानव नाही का निघून गेला, जुनी पृथ्वीवरचे सर्व काही निघून गेलं. आणि देव म्हणतो की आता मी सर्व काही नवीन करत आहे. ना आकाश जुनं, ना पृथ्वी, ना समुद्र, ना प्राणी, ना पापी मानव, ना कुठल्याही प्रकारचे वृक्ष, सर्व काही देव नष्ट करून टाकत आहे. आणि आता म्हणतो की मी आता सर्व काही नवीन करत आहे. कुठे, तर स्वर्गातून जे पवित्र नगरी नवी यरुशलेम जे उतरलेली आहेत त्या ठिकाणी जुनं आकाश पण नाही, जुनी पृथ्वी पण नाही, समुद्र पण नाही आणि जुना मानव पण नाही. सर्व काही देवाने नष्ट केलेलं आहे आणि आता तो जे आहे सर्व काही नवीन करतो. आणि म्हणून तो वचन 5 मध्ये म्हटला की माझी वचनं विश्वासयोग्य आहेत आणि माझी वचनं सत्य आहेत, कारण मी काही मनुष्य नाही जो मनुष्याला फसवणार.
मी काही लबाड नाही जो लबाड मनुष्याला फसवणार, तर देव हा सर्व समर्थ सर्व व्यापी आहे आणि तो सर्व काही नवीन करतो. आणि देव म्हणतो की तू लिही, कारण हे सर्व मी जे बोललो हे सर्व विश्वसनीय आहे आणि सत्य आहे. आणि मग परत वचन 6 मध्ये म्हणाला झाले, तो म्हणाला झाले, मी अल्फा ओमेगा म्हणजे प्रारंभ शेवट आहे आणि मी तहानलेल्यांना जीवनाच्या झऱ्याचे पाणी आता फुकट देईल. अल्फा ओमेगा या शब्दाचा अर्थ काय, की मीच सुरुवात आहे आणि मीच शेवट आहे. मग जे आकाश पृथ्वीची सुरुवात देवानं केली, जिथे आदाम आणि हवेकडून पाप या जगात आलं, ही सुरुवात देवाने नष्ट केलेली आहे. आणि आता नवीन जो अल्फा और मेगा जो आहे, ज्याने सुरुवात केली त्याने शेवट केला, ज्याने बनवलं त्यानेच तोडून टाकलं, सर्व काही नष्ट केलं. आणि आता तो म्हणतो की आता मी अल्फा और मेगा प्रारंभ आणि शेवट आहे. आता पृथ्वीवरच्या प्रत्येक गोष्टी, ना पर्वत आहे, ना डोंगर आहे, ना मानव आहे, ना पक्षी आहे, ना प्राणी आहे, ना आकाश आहे, ना पृथ्वी आहे, ना समुद्र आहे, ना चंद्र आहे, ना तारे आहेत, सर्व काही मी नष्ट करेल आणि मी सर्व काही नवीन करेल. आणि वचन 6 मध्ये म्हणतो की त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये जो तहानेला आहेत अशा प्रत्येक व्यक्तीला मी जीवनाचं पाणी जे आहे ते सर्वच्या सर्व मी त्यांना फुकट देईल, असं बायबल आम्हाला शिकवते. म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट की तो आपल्याला जीवनाचं पाणी देणार. पहिली गोष्ट, आपल्या डोळ्यातले अश्रू काय करणार, पुसून टाकणार. तिथं आता दुःख नाही, पीडा नाही, आजार नाही, क्लेश नाही, मरण नाही, कुठल्याही प्रकारच्या वेदना नाही. त्या कारण सर्व काही वातावरण आता देवाने आनंदी केलं, जे स्वर्गात उचलल्या गेलेले आहेत ते. आणि आता त्या ठिकाणी देवाच्या लोकांना जीवनाचं पाणी देत आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी जीवनाचं पाणी देत आहे. परंतु स्वर्गातलं जीवनाचं पाणी घेण्याच्या अगोदर, स्वर्गातलं जीवनाचं पाणी घेण्याच्या अगोदर प्रत्येक व्यक्ती जो आहे तो जीवनाचं पाणी घेण्याच्या पात्रतेमध्ये यायला पाहिजे, त्या लायकीमध्ये यायला पाहिजे, त्या स्टेटस मध्ये त्यांनी यायला पाहिजे. कारण एक जुन्या करारात एक वचन आहे, कदाचित तुम्ही ऐकलं असेल, कदाचित तुमच्या वाचण्यात आलं असेल, कदाचित कोणीतरी संदेश दिला असेल. आणि उत्पत्ती 21:17-19 मध्ये अब्रामाला 2 बायका होत्या. पहिलीचं नाव सारा होतं, तिला मुलं बाळ झाले नाही आणि म्हणून तिच्या घरात जे काम करणारी होती ती हागेर, तिच्या बरोबर लग्न झालं आणि मग सारेला मुलं बाळ झाले नाही, हागेरला झाले. आणि नंतर सारेला झाल्याच्या नंतर घरात भांडणं झाले आणि म्हणून सारा आपल्या नवऱ्याला म्हणाले की हिला घराच्या बाहेर काढा. आणि अब्रामाने आपल्या पत्नीला, दुसऱ्या पत्नीला आणि तिचा जो मुलगा होता इस्माईल याला घेतलं. आणि बायबल सांगते की त्याला पहाटे भल्या पहाटे त्याने जंगलामध्ये सोडून दिलं. आणि मग जे काही त्यांच्याकडे पाणी होतं मस्क्यात ते पाणी संपलं, जे काही जेवण होतं ते पण संपलं. मग काय झालं की त्या मुलाला तहान लागली आणि तो त्याच्या आईला म्हणतो की मला तहान लागली. आणि तिच्या नवऱ्यानं तर जंगलात सोडलेला आहे, ना तिथं नदी, ना तिथं नाला, ना तिथं गाव, ना तिथं विहीर. आणि ऊन म्हणते मी, आणि भयंकर चालून दमला आणि त्याला तहान लागले आणि आता तो त्या ठिकाणी पाण्याने मृत्यू पावणार. तेवढ्यामध्ये काय झालं की त्या ठिकाणी ते जे हागेर आहे आपल्या लेकराच्या रडण्याकडे पाहून ती पण रडत आहे. नीट लक्ष द्या, तिच्या
लेकरांच्या रडण्याकडे पाहून ती पण रडत आहे आणि आपल्या डोळ्यापुढे आपल्या लेकराचा मृत्यू पाहू नये म्हणून ती हंबरडा फोडून रडत आहे. मग वचन 17 सांगते, देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून म्हटले, हागेर तू कष्टी का? पहिला प्रश्न, तू भिवू नकोस, कारण मुलगा आहे. तिथून देवाने त्याची वाणी ऐकली. उठ, मुलाला उचलून आपल्या हाती घट्ट धर, त्याच्यापासून मी एक राष्ट्र निर्माण करेन. मग तिने डोळे उघडले, पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले आणि आपल्या मुलाला तिने पाजलेले आहेत. ती हंबरडा फोडून रडत आहे. हंबरडा फोडून तिचं लेकरू पण रडत आहे आणि लेकराचं मरण या माझ्या डोळ्यापुढे होऊ नये म्हणून तिने त्याला लांब ठेवलं. आणि इकडे ती रडत आहे की देवा, अब्रामापासून हा मुलगा तू दिलेला आहे आणि आता हा मुलगा तुझ्यापासून झाला आणि त्याला तहान लागले आणि तो मृत्यू पावत आहे आणि तो लेकरूही रडत आहे आणि ही रडत आहे. आणि देवानं त्या लेकराची विनंती, देवाने त्या लेकराचे अश्रू पाहिले आणि हिची पण प्रार्थना ऐकले. आणि लगेचच देवाने आकाशातून म्हणजे स्वर्गातून हागेरला हाक मारले आणि म्हटले, तू का इतकी कष्टी आहेस? तू का इतकी दुःखी आहेस? तू कशाला भीत आहेस? कारण मी तुझी वाणी ऐकले, मी तुझ्या बरोबर आहे. उठ, आपल्या मुलाकडे जा आणि त्याचा हात घट्ट धर, त्याचा हात घट्ट धर आणि त्याच्यासाठी तू प्रार्थना कर, कारण त्याच्यापासून एक नवीन राष्ट्र मी तयार करतो. आणि नवीन कोणतं राष्ट्र तयार झालं? अरे कोणतं राष्ट्र तयार झालं? मुस्लिम. कोणतं राष्ट्र तयार झालं? मुस्लिम. हाच आहे. याच्यामुळे देव म्हटला हाच आहे तो मुलगा, याच्यापासून मी एक राष्ट्र तयार करेल. आणि मग देवाने तिचे डोळे उघडले. वचन 19 सांगते, तिला किती पाणी पाहिजे होतं मुलाला पाजायला? किती पाहिजे होतं निशा? एक ओंजळभर नुसतं, एक घोटभर पाहिजे होता ना. बारह बे तो मैं तो तूने दिया था ना, ये ले इधर है तेरा ये. अरे इधर सुनो ना, मैं क्या बता रहा हूँ. किती पाण्याची गरज होती त्या मुलाला? घोटभर पाणी, एक ग्लास भरून पाण्याची गरज होती. तांब्या भरून. एक तांब्याभर किंवा एक ग्लास भर पाण्याची गरज त्याला होती. मोबाईल म्यूट करा ना प्लीज. प्लीज मोबाईल म्यूट करा सगळेजण. एक तांब्याभर पाण्याची त्याला गरज होती किंवा एक ग्लासभर त्याला पाण्याची गरज होती. परमेश्वराने अख्खा झराच्या झरा तिच्या पुढे ओपन केलेला आहे. एक झराच्या झरा परमेश्वराने ओपन केलेला आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की तिने जिवंत देवाकडे एक तांब्याभर पाण्याची किंवा एक आंजूळभर पाण्याची किंवा एक ग्लासभर पाण्याची अपेक्षा पकडले आणि परमेश्वराने तिचे डोळे उघडले आणि झराच्या झरा तिला दिलेला आहे. अशा देवाची आपण लेकरं आहोत, अशा देवाची आपण लेकरं आहोत. म्हणून तुम्ही आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये जीवन जगत असताना जेव्हा तुम्ही विश्वासाने परमेश्वराकडे मागता, देवाचं देणं हे अनलिमिटेड आहे. अख्खा झराच्या झरा परमेश्वराने तिच्या पुढे ओपन केलेला आहे. आणि झराच्या झरा ओपन केल्याच्या नंतर हे देव म्हणाला की उठ, डोळे उघड. आणि तिला एक झरा दिसला आणि स्वतः देवाने त्या जंगलात एक जिवंत झरा दिला आणि तिनं पाणी पिलं, आपल्या लेकराला पाजलं आणि तो अजूनही झरा त्या ठिकाणी वाहत आहे. पल्लवी मॅडम मोबाईल म्यूट करा प्लीज. मोबाईल म्यूट करा. ओके. आणि अजूनही त्या ठिकाणी पाणी वाहत आहे आणि तोच परमेश्वर आता आम्हाला प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 7
अध्याय 21 आणि वचन 6 मध्ये आम्हाला सांगतो की मी अल्फा और मेगा, प्रारंभ आणि शेवट आहे, आणि जो कोणी तहानेला आहे अशा प्रत्येक व्यक्तीला मी जीवनाचं पाणी देतो, मी जीवनाचं पाणी देतो. आणि ते जीवनाचं पाणी प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी प्रियांनो राखून ठेवलेलं आहे. ते जीवनाचं पाणी देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी राखून ठेवलेलं आहे. आणि जेपर्यंत तुम्ही आणि मी पृथ्वीवर असताना जीवनाच्या पाण्याची अपेक्षा पकडणार नाही, स्वर्गामध्ये आपल्याला जीवनाचं पाणी एकदा पिल्याच्या नंतर त्याला कधी तहानच लागणार नाही. एकदा त्याच्या पोटात गेल्याच्या नंतर त्याला पाण्याची गरजच पडणार नाही. ते प्राप्त करून घ्यायचं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताने काय शिक्षण दिलं? प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक वचनामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला शिकवल्या, कोणकोणत्या गोष्टी त्याने आपल्याला सांगितल्या, त्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं अतिशय महत्वाचं आहे. माझ्या बरोबर योहान कृष्ण शुभवर्तमान अध्याय 4 आणि वचन 13 आणि 14 पहा बरं काय सांगते. योहान 4:13 आणि 14 काय सांगते बघा. योहान 4:13 आणि 14, येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला परत तहान लागेल. जो कोणी हे पाणी पिईल. बघा, जीवनाच्या पाण्याबद्दल जे प्रगटीकरण 21:6 मध्ये जे वचन दिलं, ते जीवनाचं पाणी आपल्याला मिळण्याच्या अगोदर त्या जीवनाच्या पाण्याबद्दल येशूने शुभवर्तमानामध्ये कुठल्या प्रकारची आज्ञा दिली, कुठल्या प्रकारचं शिक्षण दिलं, याकडे लक्ष केंद्रित करा. बघा, या ठिकाणी येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी या जगातलं पाणी पिईल त्याला परत आणि परत तहान लागेल. सकाळी तुम्ही पाणी पिले, परत दुपारी तुम्हाला तहान लागली. दुपारी तुम्ही पाणी पिले, परत सायंकाळी तुम्हाला तहान लागली. सायंकाळी तुम्ही पाणी पिले. आता रात्री जेवण झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला तहान लागेल आणि आपण पाणी पिणार. म्हणजे पृथ्वीवर प्रियांनो, जेव्हा जेव्हा तहान लागते तेव्हा तेव्हा आपण पाणी पित असतो. परंतु येशू म्हणतो वचन 14 पर्यंत मध्ये, परंतु मी जे पाणी तुम्हाला देईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचे झरे निर्माण होईल. उपळत्या पाण्याचे झरे निर्माण होईल. म्हणजे जगातल्या पाण्याची अपेक्षा पकडाल तर परत आणि परत तुम्हाला तहान लागेल. परंतु येशूकडे जर तुम्ही मागाल तर येशू म्हणतो, जे पाणी मी तुम्हाला देईल तेव्हा जेव्हा पाणी तुम्ही प्याल तर तुम्हाला कधीच तहान लागणार नाही. आणि उलट तुमच्यामध्ये सार्वकालिक जीवनाच्या उपळत्या पाण्याचे झरे निर्माण होईल. येशूमध्ये राहून ज्यावेळेस प्रियांनो आपण पाण्याची अपेक्षा पकडतो, देव ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केले तो परमेश्वर म्हणतो, मी उपळत्या पाण्याचे झरे, उपळत्या पाण्याच्या नद्या मी तुमच्याकडे देतो. म्हणजे येशूमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उपळत्या पाण्याचं म्हणजे जीवनाचं पाणी देव देतो. हे पहिला मुद्दा योहान 4:13 आणि 14 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, येशू मध्ये राहणारे. दुसरी गोष्ट आपण बघूया, योहान कृष्ण शुभवर्तमान अध्याय 7 37 आणि 38 मध्ये काय वचन देवानं दिलं. योहान 7:37 आणि 38 मध्ये, मग सणाच्या शेवटच्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून म्हणाला, कोणी तहानेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. सणाच्या शेवटच्या दिवशी, महत्वाच्या दिवशी येशू उभा राहिला
आणि मोठ्याने म्हणाला, तुमच्यापैकी कोणी तहानेला आहे का? त्याने माझ्याकडे यावे. जो माझ्यावरती विश्वास ठेवतो, पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या त्याच्यातून वाहतो. देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना सणाच्या म्हणजे महत्वाच्या दिवशी, शेवटचा दिवस हा आशीर्वाद प्राप्त करून घेणारा दिवस आहे. हा शेवटचा दिवस देवाचे अभिषेक, देवाचं सामर्थ्य, देवाच्या पवित्र आत्म्याची कृपा आणि दया आपल्या जीवनात उतरून घेणारा हा दिवस आहे. आणि म्हणून देवाचं सत्य आणि पवित्र वचन आम्हाला सांगते की येशूने म्हटले की जो कोणी तहानेला आहेत त्यांनी माझ्याकडे यावं. आज जगात तहान लागल्याच्या नंतर मनुष्य कोणाकडे जातो? घरी असेल तर हांड्याकडे जातो, प्रवासात असेल तर बिस्लरीची बाटली मागतो, आणि जर बस स्टँडवर असेल तर जिथं पाणी मिळते तिथलं पाणी पिण्याचं काम करतो. अरे जगातलं पाणी तर जेव्हा जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा तेव्हा आपण तर जगातलं पाणी पिणारच आहोत. परंतु येशूवरती विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो जीवनाचं पाणी आहे, जे अतिशय महत्वाचं पाणी आहे, ते तुमच्या आणि माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस माझं बायबल कॉलेज औरंगाबाद मध्ये पूर्ण झालं, त्यानंतर मला पाचोड या भागामध्ये देवाची सेवा करण्यासाठी 2-3 पाळक मित्रांमध्ये मला पाठवण्यात आलं. माझ्या सोबतचे जे मित्र होते ते लय आळशी होते आणि आम्हाला मिशननं सांगितलं, हे नवीन करार, हे ट्रॅक्स घ्या, लोकांना वाटा, विका आणि त्यानंतर तुम्ही तुमची उपजीविका जगा. आम्ही तुम्हाला फक्त 15 दिवसाचं अन्न देतो, बाकीचं अन्न तुम्हाला पुस्तकं विकूनच करायचं आहे, सुवार्ता प्रसार करूनच आहे. आणि मग माझ्या जवळचे जे होते ते आळशी होते, परंतु मी पहिलेपासून सुवार्ता प्रसार करण्यात, देवाचं वचन सांगण्यात ऍक्टिव्ह होतो. बस स्टँडवर जायचं, बसमध्ये घुसायचं आणि प्रत्येक व्यक्तीला म्हणायचं की तुम्ही आपल्या जीवनात अशांत आहात का, निराशात आहात का, दुःखाच्या वादळात, सैतानाच्या बंधनात आणि अशुद्ध आत्म्याने पीडित आहात का, तुमच्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे आजार विकार आहे का, एक क्षण माझ्याकडे लक्ष द्या. या पुस्तकात तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर आहे. आणि तेव्हा प्रेम संदेश म्हणून नवीन कराराचा, आणि त्यावेळेस म्हणायचं की याची किंमत जास्त नाही आहे, याची किंमत फक्त 5 रुपये आहे. आणि कितीतरी लोक ते पुस्तक घ्यायचे. आणि मग एकदा मी मुरमा या गावामध्ये सुवार्ता प्रसार करायला गेलो आणि उन्हाळ्याचे दिवस होते. सुवार्ता प्रसार केले आणि मधल्या रस्त्याने पायी येत असताना मला खूप तहान लागली. इतकी भयंकर तहान लागली की मागं पाहतो गाव नाही, पुढं पाहतो गाव नाही, डावी उजवीकडे कोणी नाही आणि भरभरून आणि पुष्कळ अशी तहान लागले. काय करावं काय नाही करावं काही समजे नाही. पोटाला मी हात लावत होतो, घशाला हात लावत होतो आणि अचानक कोरडा खोकला यायला लागला. आणि त्यावेळेस मी प्रार्थना केली की देवा, तुझा दास ग्लासभर पाण्यासाठी तळमळत आहे, तुझा दास ग्लासभर पाण्यासाठी या ठिकाणी मरून पडत आहे, तू चमत्कार कर, तू कृपा कर. अशा प्रकारे प्रार्थना केले आणि सहज उजव्या बाजूला पाहिलं ते एक वाळलेली एक बाबळीचं झाड होतं आणि त्याच्या पलीकडे एक महिला होते. आणि मी धावत पळत तिच्याकडे गेलो आणि तिने लांबून मला विचारलं काय पाहिजे. मी म्हटलं मला खूप तहान लागले, मला पाणी पाहिजे. आणि ती म्हणाली की त्या बाबळीच्या झाडापाशी पाणी आहे, ते घे आणि तिथं जाऊन पाणी पी. आणि मी गटा पाणी पिलो आणि परत रस्त्याने निघालो. आणि जाता जाता म्हटलं की तिच्याकडे पाहून प्रार्थना तरी करावं की प्रभू मला पाणी मिळालं म्हणून. आणि मी तिच्याकडे बघतो तर गायब, मला दिसलीच नाही ती. आणि त्यावेळेस मला समजलं की देवा, मला ग्लासभर पाण्याची गरज होते. आणि अद्भुत रीतीने पाचोर या भागात, मुरमा या गावात, त्या जंगलात मी मृत्यू पडावं नाही म्हणून तू अद्भुत चमत्कार केला. जिवंत देवावर विश्वास ठेवून प्रार्थना करा. परमेश्वर
जगातलंच पाणी काय, जीवनाचं पाणी सुद्धा भरपूर आणि भरपूर दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून सणाच्या शेवटच्या दिवशी येशू मोठ्याने म्हणाला, कोणी तहानेला असेल तर त्याने माझ्याकडे यावं आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील, अशा प्रकारचं पाणी देईल. म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट, जीवनाचं पाणी जर तुम्हाला फुकट प्यायचं असेल तर दुसरी गोष्ट, येशूवरती विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे. येशूवरती विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. त्यानंतर परत एक वचन आपण वाचन करूया. प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 7 आणि वचन 16 आणि 17 आम्हाला काय शिकवते. प्रगटी 7, 16 आणि 17, ते यापुढे भुकेले असे होणार नाहीत व तहानेले असे होणार नाहीत. त्यांना सूर्य किंवा कोणती उष्णता बाधणार नाही, कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ असा होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेल आणि देव त्यांच्या डोळ्यातले सर्व अश्रू पुसून काढेल. पहिले पण आपण शिकलो की स्वर्गात गेल्याच्या नंतर देव डोळ्याचे अश्रू काय करेल, पुसून टाकेल. तिथे दुःख नाही, तिथं पीडा नाही, तिथे क्लेश नाही, कारण जुनं ते काय होऊन गेलं, सर्व निघून गेलं आणि देवाने सर्व काही नवीन केलं. कारण काय, तो प्रारंभ आणि शेवट आहे, अल्फा आणि मेगा आहे आणि त्याने सर्व काही नवीन केलं, सर्व काही नवीन केलं. आणि आता तो काय म्हणतो प्रगटी 7, 16 आणि 17 मध्ये, स्वर्गात कोणी भुकेले असणार नाही, तिथे कोणी तहानेले होणार नाही, सूर्याची उष्णता त्यांना बाधणार नाही, कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा हा त्यांचा मेंढपाळ होईल आणि तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांना जीवनाचं पाणी पाजेल आणि देव त्यांच्या डोळ्यातले अश्रू काय करेल, पुसून टाकेल. जीवनाचं पाणी त्यांना पाजेल आणि परमेश्वर त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकेल. आणि म्हणून नंबर 3, जागृत राहा. प्रभूच्या राज्यात जाण्यासाठी, स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी, देवाच्या घरात प्रवेश करण्यासाठी तुम्ही जागृत राहा, तुम्ही तत्पर राहा. कारण बायबल सांगते की तिथे सूर्याची उष्णता बाधणार नाही. त्या ठिकाणी बायबल आम्हाला असं शिकवते की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भूक लागणार नाही, तहान लागणार नाही, सूर्याची उष्णता नाही, कारण राजा सणापुढे मध्यभागी असलेला आपला जो मेंढपाळ आहे तो जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेल आणि आपले सर्व अश्रू पुसून काढेल आणि जीवनाचं पाणी पिण्यासाठी तुम्हाला आणि मला देणार आहे. म्हणून प्रगटी 21 आणि वचन 5 आणि 6 मध्ये तो बोलला की मी आता सर्व काही नवीन करत आहे. माझी जी वचनं आहेत ते विश्वासनीय आणि सत्य आहेत. देवाने सर्व काही नवीन केलं. तिथं तुमच्या जीवनामध्ये दुःख नाही, तिथं तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारची आडापिडा नाही, तुमच्या दुःखाचे सर्व अश्रू त्याने पुसून काढले. तिथं कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. त्या ठिकाणी देव तुम्हाला, ओ परमेश्वर तुम्हाला जीवनाची भाकर आणि जीवनाचं पाणी देईल. तिथं अंधार राहणार नाही, कारण तिथे जो मेंढपाळ आहे त्याचा प्रकाश आपल्या बरोबर राहील. या सगळ्या गोष्टी परमेश्वरापासून तुम्हाला आणि मला मिळणार आहे. या सगळ्या गोष्टीचे आशीर्वाद देवाच्या लेकरांना सदा सर्वदा देणार आहे, कारण देवाचं वचन विश्वासनीय आणि सत्य आहे. आणि तो स्वतः म्हटला, ली पात्मा नावाच्या बेटावर असणारा योहान जो अतिशय त्रासात, अतिशय क्लेशात, अतिशय दुःखामध्ये असताना म्हणतो, ही ली की मी सर्व काही नवीन करतो. जुना आकाश नाही, जुनी पृथ्वी नाही, जुने पापी मनुष्य नाही, भ्रष्टाचार नाही, जार कर्म नाही, अशुद्धता नाही, अमंगळपणा नाही, सर्व काही मी दूर करतो आणि सर्व काही
मी नवीन आणि नवीन करतो, नवीन आणि नवीन करतो. आणि जो कोणी तहानेला असेल त्याला मी जीवनाचं पाणी देईल. जो दुःखाने क्लेशाने व्यापलेला असेल त्याचे अश्रू मी पुसून काढेल. मग आज वर्तमान काळात वेगवेगळ्या परिस्थितीने आपण ठेचलेले, वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाने आपण भाजलेले लोक आहोत. परंतु एक स्वर्ग आहेत जे अनंत काळाचं राज्य देण्यामध्ये, सार्वकालिक जीवनाचा प्रकाश देण्यामध्ये, अनंत काळाच्या राज्यामध्ये तुम्हाला आणि मला ठेवण्यामध्ये सदैव तयार आहे. आज तुम्ही एकच काम करा. प्रवेश ख्रिस्ताच्या गुप्त आगमनात देवाच्या राज्यात जाण्याची तुम्ही तयारी करा, भरपूर तयारी करा. कारण योहान 14:1-3 मध्ये येशू काय म्हटला? तुम्ही आपल्या अंतःकरणात अस्वस्थ राहू नका. माझ्यावरती तुम्ही काय ठेवा? विश्वास ठेवा. मी माझ्या पित्याकडे जागा तयार करायला जातो. माझ्या पित्याकडे जागा पुष्कळ आहे. नसती तर मी तुम्हाला तसं सांगितलं असतं. मी स्वर्गात जागा तयार केली. वचन 3 सांगते, मी तुम्हाला घ्यायला येईल आणि मी आपल्या बरोबर तुम्हाला घेऊन जाईल. कारण जिथं मी आहे तिथे तुम्ही असावे. मग 2025 वर्षापूर्वी प्रवेश ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी घर बांधायला गेला, स्वर्गातली व्यवस्था करायला गेला. तिथं आता तो तुम्हाला घ्यायला येईल. तेव्हा पहिली गोष्ट की आपल्या डोळ्यातले अश्रू तो पुसून काढेल. दुसरी गोष्ट की तो जीवनाचं पाणी तुम्हाला फुकट देऊन अनंत काळाच्या राज्यात वास्तव्य करण्यासाठी तुम्हाला ठेवेल. कारण तुम्ही देवावर विश्वास ठेवणारे लोक आहात. तुम्ही येशूमध्ये राहणारे लोक आहात. तुम्ही जिवंत देवाची वाट पाहणारे लोक आहात. तो तुम्हाला आणि मला घेण्यासाठी येत आहे. म्हणून कुठल्याही प्रकारचं पाप देवापासून दूर नेण्यामध्ये जर अडखळण असेल तर काढून टाका प्रियांनो. परमेश्वर जिवंत देव स्वर्गामध्ये तुम्हाला जीवनाचं पाणी देईल. पृथ्वीवर प्रवेश ख्रिस्ताने काय म्हटलं? पिण्याच्या पाण्याबद्दल काय म्हटलं? कोणाला आठवते का एखादी वचन? पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याबद्दल येशू काय म्हटला? जीवनाचे पाणी दे. जगाच्या पाण्यानंतर परंतु मी जे जीवनाचं पाणी तुम्हाला देईन, तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची तहान लागली, तुमच्या जीवनामध्ये उकळत्या पाण्याचे झरे निर्माण होतील जीवनाच्या पाण्याद्वारे. बरं, जे काही मी शिकवलं नाही, मी काही आज शिकवलं नाही बरं का, असं समजा आजच्या क्लासमध्ये, तरी पाण्याबद्दल प्रवेश ख्रिस्त काहीतरी बोलला की नाही? मीच प्याला आहे, माझ्याबरोबर पाणी प्याल जीवनाचे. ज्या गोष्टी कदाचित मी आज नसन शिकवल्या, ते राहतो त्याच्या जीवनातून उकळत्या पाण्याचे झरे निघतील. बरं, जो मी दिलेलं पाणी पिईल त्याला कधीच तहान लागणार नाही. नाही, ज्या गोष्टी आज मी शिकवल्या नाही, नीट लक्ष द्या, ज्या गोष्टी आज मी शिकवल्या नाहीत तरी पण तुम्हाला आशीर्वाद भरपूर आहे स्वर्गामध्ये. तर अशी कोणती पाण्याबद्दल कोणती गोष्ट, कोणती आज्ञा देवानं येशूने दिलेली आहे असं तुम्हाला आठवते का? असं काही वचन एखादी तुमच्या लक्षात, ऐकण्यात, वाचण्यात आहे का? बाळासाहेब, तुझा शत्रू तहानेला असेल तर त्याला त्यावेळेस पाणी दे, म्हणजे तू त्याच्या डोक्यावर निखाराची रास करेल. बरोबर, असं तर मला प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. बरोबर आहे. अजून काय आठवते का पाण्याबद्दल? बाकीच्यांना पण आठवते का की म्हणाले तर मग पाण्याने बाप्तिस्मा करा.
काय म्हटले? पाण्याने बाप्तिस्मा करा. पाण्याने बाप्तिस्मा करा, नाही का? म्हणजे तिथे पण पाणी हा शब्द आलेला आहे की बाप्तिस्म्यासाठी पण पाण्याची गरज आहे. ओके. अजून काही आठवते का? नवीन करारात काही आठवते का पाण्याबद्दल? मी जीवनाची पाणी आहे ते आपण शिकलो. आपल्या घरी सेवक आल्यानंतर एक ग्लासभर पाणी जरी त्यांना दिलं तरी तुमच्यासाठी स्वर्गामध्ये आशीर्वाद आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. या वचनाची मी मगाणीपासून अपेक्षा पकडत होतो, या वचनाची, की प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने फार मोठी आज्ञा विश्वासी लोकांना दिलेली आहे की तुमच्या दारात एखादी सेवक आला तर तुम्ही त्याला ग्लासभर काय द्या? पाणी द्या. म्हणजे स्वर्गात त्याचं प्रतिफळ मी दिल्याशिवाय राहत नाही, असा शब्द वापरला तिथे. म्हणजे पृथ्वीवर ग्लासभर बरं का. आणि म्हणून तुम्ही जर कोणाला तांब्याने पाणी देत असाल ना तर ते बंद करा. आता काय करा? बंद करा. कारण येशूने म्हटले ना ग्लासात द्या म्हणून, नाही का? तर ग्लासात देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता एखाद्याला जर भरपूर पाणी प्यायचं असेल ना तर ग्लास रिकामा झाला की परत पाणी टाका. पण पाणी कशात द्या? ग्लासात. ग्लासामध्ये. ग्लासात द्या. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये मी कोणाच्या घरी जातो, मला मोठमोठाले भरून तांबे देतात. मी तो तांबा पाहिला का माझं शरीर हलते. आता काय करावं ना काय नाही, 2 घोट पितो आणि फेकून देतात. मग एक दिवस चर्चमध्ये उपदेशच केला. बायबल सांगते की माझ्या दासाला जो कोणी ग्लासभर थंड पाणी देईल त्याचं स्वर्गात प्रतिफळ मी दिल्याशिवाय राहणार नाही. म्हटलं तांब्या नका देऊ, द्यायचं असेल तर काय द्या? आता ग्लासभर पाणी द्या. आणि मग प्रियानो, तेव्हापासून अजूनही काही जण तांब्याच देतात, परंतु काही जणाला म्हणतात अरे हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ग्लासात द्या. तर ज्यावेळेस एखाद्याला आपण ग्लासभर पाणी देतो तरी स्वर्गात त्याचं प्रतिफळ होते. अजून काय आहे का वचन? पाणी न दिल्यामुळे देवाने काहीतरी दंड दिला आहे का? काही एखादी कुठंतरी नवीन करारात, जुन्या करारात पाण्याबद्दल काही शब्द वापरला का? मी तहानेला होता तेव्हा तुम्ही मला पाणी दिले. मग तो आपल्या उजवीकड्यांना म्हणेन आणि डावीकड्यांना हेच म्हणेन की मी तहानेला होता, तुम्ही मला पाणी द्यावयास पाणी दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, हा न्यायाचा प्रसंग आहे. न्याय करताना डावीकडच्यांना काय म्हणाला? मत्तई 25:41, ओ शापग्रस्त लोक हो, शापित लोक हो, जे नरक सैतान आणि त्यांच्या दूतांसाठी बनवलं तिथे जा. मी भुकेला होतो, मला खायला अन्न दिलं नाही, आणि तहानेला होतो तेव्हा प्यायला पाणी दिलं नाही. आणि मग पुढचे पण काही वचन आहेत. आणि त्यावेळेस ते म्हणाले की प्रभू, तुला भुकेलं, तहानेलं, बेसहारा, उघड, बंदीगृहात कधी पाहिलं? तेव्हा येशू काय म्हटला? जगात कनिष्ठापैकी ज्याला ज्याला तुम्ही केलं नाही तेव्हा तुम्ही मला केलं नाही. म्हणून देवाचे सेवक आपल्याकडे आलेत तर त्यांना ग्लासभर पाणी देणं महत्वाचं आहे. आणि विश्वासणारे लोक किंवा अविश्वासणारे लोक ते जरी आपल्या घरी आलेत तरी त्यांना पाणी देणं गरजेचं आहे. आता तुमच्या ओळखीचे सेवक मी तुमच्या घरी आलो तर तुम्ही मला फ्रीज मधलं उन्हाळ्यातल्या दिवशी नाही का थंडगार पाणी द्याल, किंवा तुम्ही जार मधलं द्याल, बिस्लरी मधलं द्याल. परंतु एखादी जर भिकारी जर दारात उभा आहे आणि म्हटलं मला खूप तहान लागली. आपल्या महाराष्ट्रात पास्टर साहेब एक सवय आहे. कोण आहे तो भिकारी? काय रे, काय पाहिजे? पाणी पाहिजे, दे ग त्याला हांड्यातलं पाणी. आहे की नाही एक सवय? परंतु त्या भिकाऱ्याच्या रूपात जर येशू असेल तर अरे हो की नाही? बरोबर आहे पाळक. माझ्या जीवनामध्ये अशी घटना झालेली आहे. जर त्या भिकाऱ्याच्या रूपात जर येशू असेल
आणि येशू जर पहिले सेवक पाठवेल किंवा पाहुणे पाठवेल, हा त्यांना कोणतं पाणी देतो आणि नंतर येशू स्वतः, मोबाईल म्यूट करा प्लीज, आवाज येत आहे घरघर, आणि मग नंतर स्वतः येशू एखादी भिकारी किंवा एखादी गरीब किंवा एखादी लाचारी पाठवेल, तर मग परीक्षा पाहिजे. त्यावेळेस सुद्धा फार मोठा आपल्याला विचार करायचा आहे. प्रियांनो, घरातल्यांना नाही दिलं तरी चालेल, परंतु बाहेरच्यांना देणं फार महत्वाचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं हे वचन आहे, हे देवाचं वचन आहे की मी तहानेला होतो, तू मला प्यायला पाणी दिलं नाही, म्हणून शापित हो आणि सैतान आणि त्यांच्या दूतांसाठी तयार केलेलं नरक त्यात तू जा. दुसरं वचन काय म्हटला की माझ्या दासांना ग्लासभर थंड पाणी द्याल तर त्याचे प्रतिफळ स्वर्गातून मी दिल्याशिवाय राहणार नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणून येशू म्हटला की जो कोणी तहानेला असेल त्याने माझ्याकडे यावं, मी त्याला जीवनाचं पाणी देईल. येशू म्हटला जो कोणी तहानेला असेल त्याने माझ्याकडे यावं, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना मी जीवनाचं पाणी देईल आणि जिवंत पाण्याच्या झऱ्या वाहतील. येशू म्हटला जो कोणी तहानेला आहे त्याने माझ्याकडे यावं आणि देव त्याचा मेंढपाळ होईल आणि त्यांचे डोळ्यातले अश्रू पुसेल आणि त्यांना जीवनाचं पाणी देईल. हे जीवनाचं पाणी तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. जुनं आता त्याने सर्व चेंज केलं. जीवनाचं पाणी, जीवनाच्या नद्या, जीवनाचं समुद्र स्वर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कदाचित पृथ्वीवर आलेले समुद्राच्या लाटाने गावाच्या गावं वाहत जातील, इकडल्या तिकडल्या पावसाने गावाच्या गावं वाहत जातील, परंतु जीवनाच्या पाण्याने देव अनेकांना आशीर्वादित करेल. म्हणून प्रियांनो, आपल्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताने देव केलेलं जीवनाचं पाणी जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर पृथ्वीवर इतरांनाही पाणी देणं शिका, इतरांनाही थंडगार पाणी पाजणं शिका. आणि येशूने त्याच्या वचनात जो माझ्यावर विश्वास ठेवतो, नंबर 2 जो माझ्याकडे येतो, नंबर 3 जो माझ्यात राहतो, त्यांना मी जीवनाचं पाणी देईल, तर तो पाणी दिल्याशिवाय राहणार नाही. प्रभू या वचनातून तुम्हा प्रत्येकांना आशीर्वादित